नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुन सायलीला जामीन मिळवू देऊ शकत नाही, त्यामुळे तो खूपच नाराज असतो. मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही याची खंत त्याला असते. पण सायली त्याला व्यवस्थित समजावते, अहो जेवढी मोठी केस तितकाच उशीरही लागणार ना, आणि कुठलीही केस अशी एका सुनावणीमध्ये संपते का? त्यामुळे तुम्ही इतकी काळजी करू नका. मला माहिती आहे ना, तुमची मेहनतही मला दिसते आहे. तुम्ही मला नक्की सोडवताल. त्यामुळे आता रडायचं नाही. अर्जुन म्हणतो हो, आणि जिंकायचं सुद्धा. आता पोलीस सायलीला घेऊन जातात. त्यानंतर ॲडव्होकेट शिंदे अर्जुनला म्हणतात, आजपर्यंत एकही केस न हरलेला वकील म्हणून खूप ख्याती आहे ना. साधे तुम्ही तुमच्या बायकोला जामीनही मिळवू नाही देऊ शकलात, आणि तो कधी मिळवूही देऊ शकत नाहीत, कारण तुमच्या बायकोवरचे इतके भयंकर आरोप आहेत ना, त्यामुळे तुम्ही तिला सोडवू शकणार नाहीत. आता अर्जुन गप्प बसून ते ऐकत असतो, आणि प्रिया हे सगळं लाईव्ह पाहत असते. ॲडव्होकेट शिंदे म्हणतात की जेव्हा तुम्ही तुमच्या बायकोची केस हराल ना, तेव्हा तुम्हाला हरवणारा वकील म्हणून माझं नाव सगळीकडे चर्चेत होणार आहे. अर्जुन रागातच त्याला म्हणतो, तुमचा जरा जास्त स्वतःवरती कॉन्फिडन्स दिसतोय. पण हा अर्जुन सुभेदार कुठल्याही क्लायंटची केस कधीही हरला नाही. ही तर माझी बायको आहे. तिला मी काही झालं तरी हरवू देणार नाही. जग इकडचं तिकडं झालं तरीही चालेल, पण मी तिला सोडवणारच. ॲडव्होकेट म्हणतात की हां, तुमचासुद्धा कॉन्फिडन्स लेवल खूपच जास्त दिसतोय हा, पण तो काही उपयोगाचा नाही ठरणार. कारण तुमच्या बायकोला कसं मी खडी फोडायला पाठवतो ना, ते बघाच तुम्ही. आयुष्यभर जेलमध्ये कशी सडन ना ती, याच्याकडेच माझं लक्ष असणार आहे. अर्जुन त्याला चॅलेंज करतो, माझं चॅलेंज आहे तुम्हाला. पुढच्या हिअरिंगपर्यंत मी माझ्या बायकोला सोडवलेलं असेल. तिची जामिनावरती सुटकाही होईल, आणि तिच्यावरचे पॉक्सोचे सगळे चार्जसुद्धा मी हटवलेले असतील. आणि हे चॅलेंज आहे माझं तुम्हाला. ॲडव्होकेट शिंदे म्हणतात की बघू कोणाचा आत्मविश्वास जिंकतोय, तुमचा की माझा. पण प्रिया मात्र या सगळ्यामुळे खूपच घाबरते. अर्जुनने असं चॅलेंज केलं म्हणजे नाही, हे खूप धोक्याचं आहे. अर्जुन नक्की काहीतरी करणार सायलीला सोडवण्यासाठी. सचिन आणि राकेश म्हणतात, प्रिया असं काही होणार नाही आहे. असं जर त्याला काही करायचं असतं तर तो आत्ताच काहीतरी करू शकला असता ना, पण त्याच्या हातात काहीच नाही आहे, तू काळजी नको करू. प्रिया म्हणते, तरीसुद्धा त्याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवा, आणि आत्ता तुम्हाला तिथे कोणी बघायला नको, तिथून तुम्ही निघा. ते दोघेही तिथून निघून जातात. प्रिया सीमा कॉन्स्टेबलला फोन देते आणि स्वतःशीच बडबडत राहते, अर्जुन नक्की काहीतरी करेल, हे खूप धोक्याचं आहे. आता इकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आपल्याला आत्ताच्या आत्ता इन्व्हेस्टिगेशन करायला हवी आहे. अर्जुन म्हणतो, पोलिसांकडे जे काही पुरावे सादर केले आहेत ते आपल्याला आत्ताच्या आत्ता तपासावे लागतील, पण त्या अगोदर तू घरी फोन करून सांग, कारण माझ्यामध्ये तेवढी हिंमत नाही. चैतन्य हो म्हणतो. आता इकडे सायली परत जेलमध्ये आलेली असते. तिला पाहून प्रिया मुद्दाम तिला टोमणे मारू लागते. कोणीतरी जामिनावरती सुटणार होता आज, पण काय झालं, सुटका झालीच नाही, पुन्हा इथे यावं लागलं. कोणाचं तरी माज इतक्या वेळा जिरतो, पण त्या व्यक्तीला त्याचं काहीच वाटत नाही. सायली कॉन्स्टेबलची परवानगी घेऊन प्रियाशी बोलायला जाते. तिला म्हणते, काय गं प्रिया, तुला जे काही बोलायचं आहे ते माझ्याशी बोल ना थेट. मी तुझं सगळं ऐकून घ्यायला तयार आहे. का माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलायची तुझी हिंमत नाही आहे? तेव्हा प्रिया तिला उलटसुलट बोलू लागते. पण सायली अगदी हसतमुखाने तिच्याशी बोलत असते. अगं, माझा नवरा काय करू शकतो, कशी जादू करू शकतो हे तू पाहिलेलंच आहे. म्हणजे मधुभाऊंची केस असो किंवा शांतामावशींच्या खुनाचं प्रकरण असो, शेवटच्या क्षणी त्यांनी कशी जादू केली आहे, त्या जादूचा एक परिणाम म्हणून तू इथं जेलमध्ये सडतेस ना, हे विसरलीस का तू? आणि मला माझ्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तो आम्हाला एक ना एक दिवस इथून बाहेर काढेलच. पण तुझं काय होईल? म्हणजे मी जेव्हा इथून बाहेर पडेल तेव्हा मला तुझी अजिबात आठवण येणार नाही, आणि आली तरी ना, तरी आमच्या घरामध्ये तुझं नाव काढायला बंदी आहे. त्यामुळे तुझं नाव तर मी घेणारच नाही. प्रिया तिला म्हणते की अगं, असं काही व्हायचं असतं तर आत्ताच तुला बेल मिळाली असती ना, पण असं नाही आहे. तू इथून कधीही बाहेर पडणार नाहीस. सायली म्हणते,
तू किती किती काय काय केलं आहेस आम्हाला त्रास देण्यासाठी. महिपत शिकरेला हाताशी धरलंस, त्यानंतर त्याची ती पळून गेलेली मुलगी साक्षी शिकरे तिची मदत घेतलीस, अजून कोणाकोणाची मदत घेतलीस. नंतर उरला तो नागराजसुद्धा तुला येऊन मिळाला. पण काय झालं, आमचं काहीच वाकडं करू नाही शकला. माझा नवरा माझ्यासाठी वाटेल ते करू शकतो आणि मी इथून बाहेर पडणारच आहे. तू तुझं बघ. हां, पण मी इथून बाहेर जाताना जसं माझं स्वागत केलं होतंस तशी माझी पाठवणी पण करशील ना. टाळ्यांच्या गजरामध्ये 1 2 3 1 2 3 1 2 3 आणि सायली तशा टाळ्या वाजवू लागते. आता हे पाहून प्रिया मात्र चांगलीच बिथरून गेलेली असते. मी सुद्धा इथून सुटणार आहे, मी सुद्धा बाहेर पडणार, असं ती तिला म्हणते. त्यावर सायली मोठमोठ्याने हसू लागते. त्याचबरोबर कॉन्स्टेबल आशासुद्धा मोठमोठ्याने हसू लागते आणि याच गोष्टीचा प्रियाला त्रास होऊ लागतो. तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती हसायची, आणि ती स्वतःचे कान दाबून घेते आणि बंद कर हसणं असं मोठमोठ्याने ओरडू लागते. मात्र सायली आणि त्या कॉन्स्टेबलचं हसू काही थांबतच नसतं. इकडे आश्रमातील मुलं मधुभाऊंना आणि कुसुमला प्रश्न विचारू लागतात की सायलीताई कधी येणार आहे. सायलीताई आली म्हणजे लगेच आश्रमातल्या मुली, मानसी दिदी ते सगळे येतीलच ना. तेव्हा मधुभाऊ त्यांना समजावून सांगतात, असं काही होणार नाही आहे. सायलीताई जरी आली ना तरीसुद्धा मुली येतीलच असं नाही. त्यामुळे तुम्ही जास्त विचार करू नका आणि जावई बापूंचा फोन येणारच आहे ना, तेव्हा कळेलच आपल्याला की सायली सुटली आहे की नाही. इकडे सगळे सुभेदारसुद्धा अर्जुनच्याच फोनची वाट पाहत असतात, पण त्यांनी काही फोनच केलेला नसतो. म्हणून सगळेजण काळजीमध्ये असतात. सायली सुटली असेल ना, हाच प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये असतो. तेव्हा प्रतिमा म्हणते, कदाचित अर्जुनला आपल्याला सरप्राईज द्यायचं असेल, तो तिला डायरेक्ट इथे घरी घेऊन येत असेल, त्यामुळे त्याने आपल्याला सांगितलं नसेल. तितक्यात गौरी धावत येते. तिच्या हातामध्ये काही चॉकलेट असतात. ते सगळे चॉकलेट, कॅडबरी ती देवापुढे ठेवते आणि देवबाप्पाला नमस्कार करून बोलते की माझ्या सायलीताईला लवकर घरी आण. तू जर असं केलंस ना तर माझ्याकडचे हे सगळे चॉकलेट मी तुला देऊन टाकेल. ती अतिशय निर्मळ मनाने देवाकडे प्रार्थना करत असते आणि तिची ही प्रार्थना ऐकून घरातल्या सगळ्यांनाच फार वाईट वाटत असतं. प्रतिमा म्हणते, कोणाची नाही, पण या लहान मुलीची तरी प्रार्थना ऐक रे देवा. आता श्वेता मुद्दाम निगेटिव्ह बोलायला लागते. अर्जुनदादा म्हणाले होते की या केसमध्ये जामीन मिळणं खूपच अवघड आहे आणि सायलीताईला बेल मिळालीच नाही तर मग आपण काय करायचं. नाही म्हणजे मिळेल तिला बेल, पण मग अशी अडखळत बोलू लागते. तेव्हा प्रतिमा तिला म्हणते की तू जरा आतमध्ये जा आणि बाळाकडे बघ. तितक्यात चैतन्याचा कॉल अश्विनला येतो. लगेच श्वेतासुद्धा थांबून घेते, कारण तिला तर सगळं ऐकायचंच असतं. आता चैतन्य सांगतो की सायली बहिणीचा बेलचा अर्ज फेटाळला गेला आहे. गुन्ह्याचं स्वरूपच मोठं असल्यामुळे सायली बहिणीला बेल नाही मिळू शकली. आता हे ऐकल्यानंतर घरातल्या सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. गौरी धावतच येते आणि विचारते की सायलीताई कधी येणार आहे. मात्र अश्विनला काय बोलावं काही सुचत नाही. आता इकडे अर्जुन चौकशीसाठी सायलीला भेटायला येतो आणि सायलीला पुन्हा सॉरी म्हणतो की मी तुला बेल नाही मिळवून देऊ शकलो. तेव्हा सायली पुन्हा त्याची समजूत काढते. तुम्ही अजिबात या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका आणि मी माझ्या मनाची तयारी केलीच होती की मला बेल मिळणार नाही म्हणून. पण आत्ता सध्या महत्त्वाचं हे आहे की आपण त्या मुलींना शोधायला हवं. अर्जुन म्हणतो, पण त्याही आधी तुला बेल मिळणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. अर्जुन सायलीला विचारतो की जेव्हा तू सोनलचा फॉर्म भरून घेतला होता त्यावेळी वय असं काही मेन्शन केलं होतं का. तेव्हा सायली नाही असं म्हणते. सोनलनी स्वतःच 21 वर्ष पूर्ण असं त्याच्यावरती लिहिलं होतं. अर्जुन सांगतो, पण रेकॉर्डप्रमाणे तिचं वय 17 वर्ष आहे असं दाखवलं जात आहे. तेव्हा अचानक सायलीला आठवतं, सोनलने तिला सांगितलेलं असतं की वडगावच्या जत्रेमध्ये आग लागली होती, त्यावेळेस तिचा 3रा वाढदिवस होता, म्हणून तर ती जत्रेमध्ये गेली होती. आता यांच्या हाती एक नवीन क्लू लागलेला असतो. अर्जुन विचार करतो की आता इंटरनेटवरती ती तारीख आपण चेक करून पाहूयात. सायली म्हणते, बाहेर जाऊन कशाला, इथेच बघा ना, इथेच चेक करा. तेव्हा चैतन्य म्हणतो, इथे आतमध्ये मोबाईल आणायला परवानगी नसते, त्यामुळे बाहेर जाऊनच इंटरनेटवरती आपल्याला शोधावं लागणार आहे. अर्जुन सांगतो, पण तिच्या बोनची जेव्हा टेस्ट केली होती त्यात तिचं वय 18 वर्षापेक्षा कमीच आहे, 17 वर्ष असं दाखवलं गेलं होतं.
तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला आठवतं आहे का, जेव्हा तो सुरेश कदम सोनलला घ्यायला आला होता त्यावेळेस त्याने आपल्याला काही कागदपत्र सांगितले होते आणि त्यानेसुद्धा सोनल वडगावच्या जत्रेला हरवली आणि त्याच दिवशी हरवली त्याची तारीखसुद्धा त्यांनी सांगितलेली असते. आपण तेव्हा ते चेकसुद्धा केलं होतं इंटरनेटवरती. तेव्हा अर्जुनलाही ते आठवतं. तो चैतन्याला म्हणतो की हा खूप मोठा पुरावा होऊ शकतो आपल्यासाठी. त्याचबरोबर जर सोनल त्या दिवशी हरवली असेल तर 2008 साली ती आग लागली होती, म्हणजे आजचं तिचं वय 21 वर्ष असायला हवं. पण बॉन्ड रिपोर्टमध्ये तर वेगळंच काहीतरी दाखवते. सायली म्हणते, याचा अर्थ ते बॉन्ड रिपोर्टमध्ये सुद्धा फेरफार केली असावी का? अर्जुन म्हणतो, अगदी करेक्ट आहे. चैतन्य, तू आत्ताच्या आत्ता इन्स्पेक्टर सावंतांना घेऊन जा आणि सोनलच्या त्या रिपोर्टवरती क्लेम कर. पुन्हा तिची टेस्ट करण्याची मागणी कर आणि टेस्ट करताना तू आणि इन्स्पेक्टर सावंत दोघेही तिथेच राहा, म्हणजे त्या रिपोर्टमध्ये कोणतीही छेडछाड होणार नाही. आता चैतन्य, अर्जुन केसवरती डिस्कशन करत असतात, मात्र सायली हरवलेलीच असते. अर्जुन विचारतो की अगं काय झालं तुला, कसला विचार करतेस तू? तेव्हा सायली म्हणते, सोनल वडगावच्या जत्रेमध्ये हरवली होती, तिथेच आगही लागली होती, म्हणजे तिचे घरचे सुद्धा वडगावमध्येच असणार. मग वडगावला गेल्याशिवाय आपल्याला कसं काय या सगळ्या गोष्टीचा खुलासा होणार? अर्जुनलाही सायलीचा मुद्दा पटतो आणि तो म्हणतो की आपल्याला तिचे आईवडील शोधायला हवे आणि ते सुद्धा वडगावमध्येच आपल्याला सापडतील. तेव्हा तो आणि चैतन्य वडगावला जायचं प्लॅन करतात. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.